महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा भगत सिंगांचा, भारतीय क्रांती दलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, शहीद भगत सिंगांचा, सुरेश दादा चव्हाण यांचं स्वागत ज्ञानेश्वर गायकवाड होते. आमचे कार्यकर्ते यांचं स्वागत आमचे अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेशभाई मिसाळ यांचं स्वागत संतोष खिलारे करणार आहे. समारंभाचा कार्यक्रम ही सर्वांचे स्वागत सर्व पत्रकारांचं, सर्व भारतीय क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांचं आणि तसेच मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी यांचं स्वागत मी सर्व सुमनेने करतो. स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आज आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त बौद्ध मातंग बंधुत्व परिषद या निमित्ताने आपल्याला या विषयावर जो आपलं उपवर्गीकरण चालू आहे भारतभर या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी विक्रम दावळे, संतोष खिलारे, गणेश लिंगोरे, दीपक भालेराव, सतीश भालेराव, श्रीमंत उगले, विक्रम दावळे, ज्ञानेश्वर गायकवाड तसेच सर्व भारतीय क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मित्रांनो, ज्यावेळेस मी दादाशी संपर्क केला रविराजन सरांना म्हणलं, सर मला असा प्रोग्राम लावायचा आहे, तर त्यांनी मला हे टायटल सांगितली, बौद्ध मातंग बंधुता परिषद. मला एकदम आनंद झाला आणि मी विचार केला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम घ्यायचा. मी कोर्टात गेलो आणि कोर्टामध्ये धनेश जोळे यांची भेट झाली, जे जी दादा सोबत काम होते. ही जी बंधुता परिषद लावली मित्रांनो, याचं कारण एकच आहे. महाराष्ट्रामध्ये आज बौद्धामध्ये, मातांमध्ये अत्याचार सगळं सांगितलं, पण तुम्हाला सांगू इच्छितो अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं महापुरुषापासून तर शेवटच्या खालच्या पातळीवर करत आहे. परंतु मला मातंग बांधवांना आणि बौद्ध बांधवांना सांगणं आहे, या आरएसएसच्या खेळाला तुम्ही बळी पडू नका. या दोन्ही समाज आक्रमक आहे. हे दोन्ही समाज एकत्र येतात. एकेकाळी आंबेडकर चळवळीमध्ये या दोन्ही समाजाने काम केलेलं आहे. या दोन्ही समाजाने आक्रमकता येऊ नये म्हणून याला बिझी केलं मित्रांनो. मग काय आणलं? अबकडं उपवर्गीकरण. उपवर्गीकरणाला विरोध नाही मित्रांनो, विरोध फक्त आहे संघाचा डाव आपण ओळखला पाहिजे. ज्या आरएसएस ने आपल्यामध्ये भांडण लावून दिलंय तो डाव आपण ओळखला पाहिजे मित्रांनो. पिढ्यानपिढ्या मार समाज आहे. आता दादाने सांगितलं की पूर्वीपासून बघा दोन्ही गाव कुसाबाहेर होते, दोन्ही झोपडपट्ट्यामध्ये संघच आहे, दोघांचं खाणं सारखंच आहे. यांनी कधी म्हटलं काय भाजी केली, तो मटण केलं, मग ये भाजी घेऊन.
काही मातंग बांधव धरले आणि याच्यामध्ये दोष म्हणजे भांडणं झाली पाहिजे. तर आता इथपर्यंत भांडणं झाले की आता महापुरुषावर सुद्धा शिंतोडेवर काम दोन्ही समाधान केलंय मित्र. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी ही परिषद आपण आयोजित केली मित्र. ठीक आहे, काही मी बऱ्याच दादा मी जवळ 200-300 बरोबर फोन केला औरंगाबाद शहराच्या, नाही आले. हा संदेश आपल्याला पोहोचत होता की आपण एकत्र आहोत, आपण एकत्र या व्यवस्थेच्या विरोधात, ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे, यासाठी ही परिषद. मंडल आयोगाची लढाई ज्यावेळेस महाराजांनी हातात घेतली जातात, तर सर्वात जास्त मंडल आयोगाची लढाई महाराज लढली. 10 महाराजांच्या शहीद झाले आताचे बौद्ध. परंतु ज्या ज्या वेळेस बौद्ध समाजाने जी जी चळवळ हातात घेतली मित्रांनो, ती सक्सेस झाली, लक्षात घ्या. कारण की आता तुम्हाला सांगतो संघाचा डाव मी दादा, जर आता बौद्ध समाजकीय करा आणि उपवर्गीय लागू करा, जर असा जर पट्टा काही पाच पट्टा झाला तर तुम्हाला सांगतो संघाचा डाव बंद होईल मित्रांनो. आपले जे भांडण लागलं ना उपवर्गीकरण करा, ते बंद होऊन जाईल, म्हणजे सगळ्याचा अजेंडाच बंद होऊन जाईल. परंतु नाही मित्रांनो, त्यांना पूर्ण काम, त्यांचं काम सक्सेस झालं, ते आता हसून खेळून मजा येते. त्यांचं फक्त एकच आहे, महाराजांना जोरात भांडण झालं पाहिजे, इतकं भांडण झालं पाहिजे की कायमचे दुरावले पाहिजे. माझा सरळ सरळ बौद्धावर आरोप आहे दादा, तिथल्या व्यवस्थेवर आणि बौद्धांवर जे मोठे झाले ते. यांनी काय केलं, आपण कमी पडलो, मातंग बाबाला सोबत घ्यायला आणि त्याच्या परिवर्तन दिशेने न्यायला आपण कमी पडलो दादा, हे आपण मान्य. त्याचं कारण असं, आता उपवर्गीकरणाचा फायदा कुणाला होणार, मी म्हणतो झोपडपट्टीच्या तथागत महाराजांना सुद्धा फायदा होतो उपवर्गीकरणाचा. सांगतो कसं तुम्हाला, मेडिकल कॉलेजला जा, सगळे पोरं डॉक्टरी करू लागले, त्यांच्या वडिलाचा पत्ता काढा. वडील काय करतो, कोणी IAS आहे, कोणी तहसीलदार आहे, कोणी नायब तहसीलदार आहे, कोणी सगळे मोठमोठे अधिकारी बोलताचे, त्यांच्या मुलं डॉक्टर केला. झोपडपट्टीला महाराज कोण नाही, डॉक्टरच्या लाईनला आहे. अरे उपवर्गीकरण येतं, मानतं नामच राहिले, त्या आरक्षणाचा फायदा मानतं नाम. इथल्या झोपडपट्टीतल्या महाराज सुद्धा त्याचा फायदा नाही होणार आरक्षणाचा. याचा विचार नाही करत का आपण? मग मला सांगा, जर मातंग माधव जर आपल्या सोबत येत असेल, जर आपल्या सोबत येऊन एखादा मोठा डॉक्टर, वकील, इंजिनियर तो सुद्धा होतो, आपलं काय अडचण? परिवर्तनाच्या दिशेकडे गेलो पाहिजे ना. ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत दिवस त्यावर बाबासाहेब कळलं ना. म्हणून ही परिषद आयोजित केली मित्र की आपण कमी पडलो, त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी आपण कमी पडलो, म्हणून अजून वेळ गेलेले मित्र हो. अगर या ब्राह्मणी व्यवस्थेला जर थांबवायचं असेल तर मांगा महाराज सोबत येणं गरजेचं आहे मित्र हो. आणि जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत यांना धडा शिकणार नाही, लक्षात घ्या. आज ग्रामीण भागाची अवस्था बघा, आज मी ग्रामीण भागात इतके अन्याय अत्याचार दादा, जर कोणाचं नाव नाही म्हणलं त्या नांगाच्या नाव बोलवलंय, काय म्हणले त्या कोणाला बोला इथपर्यंत जात. आणि मग जायचे तर मागायच्या तो करायला बोलवतो इथपर्यंत दादा